बातमी मुंबईतील पावसाची आहे। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते। सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकरांनी। मागील 2 दिवसापासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि आपण बघितलं तर आज सकाळपासून देखील मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पाऊस हा पडत आहे। आता आपण दादर येथील शिवसेना भवन येथे आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण वातावरण हे ढगाळमय झालेलं आहे आणि सकाळपासून पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे सकाळी जाणाऱ्या चाकरमान्यांची या ठिकाणी तारंबळ उडालेली आहे। तसंच आज रविवारचा दिवस असल्यामुळे नागरिक हे बाहेर फिरायला जात असतात आणि त्या ठिकाणी त्यांची देखील तारंबळ उडालेली पाहायला मिळत आहे। पण आपण बघता हवामान खात्याकडून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि याचा फटका आपण बघितलं तर रेल्वेवरती पडलेला आहे। पश्चिम रेल्वे सेवा ही 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे, तर मध्य रेल्वे सेवा ही 10 ते 12 मिनिटं उशिराने धावत आहे। पण रस्त्यांवरती आपण बघितलं रस्त्यांवरती कुठेही याचा फरक पडलेला नाहीये। रस्त्यांवरती गाड्या आहे सुरळीतपणे धावत आहे, कुठेही ट्रॅफिक हा दिसत नाही आहे। पण हवामान खात्याकडून आज मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर हवामान खात्याकडून समुद्र ठिकाणी आणि डोंगराळ वस्तीमध्ये देखील नागरिकांनी सावधानतेने राहावा असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। पुढील 5 दिवस आपण बघितलं अशी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी आपण बघितलं सावधतेने राहा असा इशारा पालिकेकडून आणि हवामान खात्याकडून हा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।